नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. अंतरवाली सराटी येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सामूहिक आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. लाखो गरजवंत मराठी सोबत घेऊन यांनी या आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. गरजवंत मराठ्यांचा बुलंद आवाज ठाणेबाग मैदानात परत आल्याचं दिसत आहे. कारण गरजवंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची गरज आहे. तसेच पत्रकार परिषद घेत ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. अधिसूचना काढली. 1 वर्ष लागतंय सरकारला गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी. असं या राज्यात कधी घडलं नसेल असं मराठ्यांच्या बाबत घडलंय. 1 वर्ष समाज रस्त्यावर झुंजतोय. स्वतःच्या लेकराचं स्वप्न घेऊन, स्वतःच्या लेकराचं आयुष्य भविष्य घेऊन 1 वर्ष झालंय हा समाज रस्त्यावरती करोडोच्या संख्येने झुंजतोय. आज सुद्धा आहे. आजही आपण सगळे मीडिया बांधव साक्षीदार आहेत सरकारसाठी. पूर्ण मंडप फुल झालाय. इतक्या ताकदीनं आजही मराठी आंदोलनात उभा आहे. माझ्या घरी मराठ्यांच्या प्रश्नांचे जाण मात्र सरकारला नाही. हे उपोषण यासाठी सुरू आहे. आज आमच्या पुन्हा नव्यानं ज्या जुन्या आहेत त्याच नव्यानं मागण्या सरकारकडे आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचे हा कायदा किंवा हा अध्यादेश, हा GR काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात तात्काळ यावं. आमची दुसरी मागणी आहे, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी लगेच्या लगेच तातडीनं करायची. आता 1 वर्ष होतं, यापेक्षा आमच्याकडे आता संयम नाही. सगळे सोयरे म्हणजे तेही मीडियाच्या माध्यमातून सांगतो, ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर पिढ्यांना पार परंपरेनुसार लग्नाच्या गणगोतातल्या सोयरीकी जुळत्या त्या राज्यांतर्गत येणाऱ्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. कारण ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्यांचा, सगळ्या सोयऱ्यांचा व्यवसाय एकच आहे म्हणून. आणि ज्याची कुणबी नोंद निघाली त्याच्या सगळ्या सोयऱ्याला कुणबी प्रमाणपत्र नोंद नाही निघाली तरी या कारणासाठी द्यायचंय की ज्याची कुणबी नोंद निघाली त्याची पोटजात उपजात म्हणून आणि व्यवसाय एक म्हणून त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यायचे. आमची मागणी शिंदे साहेबांची समिती गठीत केलेली आहे, मात्र तिला मुदतवाढ दिलेली नाही. तिला तातडीनं मुदतवाढ द्यायची. कक्ष पूर्वीचे जे स्थापन केलेले होते. गरजवंत मराठे अंतरवालीत सोबत राहून समाजहिताचं काम करत आहे. कारण गरजवंत मराठ्यांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार एकमेव नेतृत्व, निस्वार्थ व्यक्तिमत्व मनोज जरांगे पाटील सामूहिक आमरण उपोषण करून अस्तित्व टिकवून ठेवण्यात येईल म्हणून लढत आहे. त्याच्या माध्यमातून दिसून येते. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संजय चांदगुडे, अंतरवाली सराटी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.